नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आज लोणावळा व्यापारी संघटना यांच्या वतीने लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांना निवेदन देण्यात आले. लोणावळा शहरातील सर्व व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून शहरातील भांगरवाडीतील एका व्यापारी बंधूवर हल्ला झाला असून त्याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे लोणावळा व्यापारी संघटनामार्फत सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. भांगरवाडीतील व्यापाऱ्यास झालेल्या हल्ल्यामुळे सर्व व्यापारी व व्यावसायिक भयभीत झाले असून त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सदर घटनेबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हासुद्धा नोंद करण्यात आलेला आहे. याबाबत दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे. यावेळी लोणावळ्यातील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गुप्ता, ललित सिसोदिया, नंदकिशोर खंडेलवाल सह विकास खंडेलवाल, लोणावळा नगरीचे उपनगराध्यक्ष देविदास कडू, नगरसेवक दत्ताभाऊ येवले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यापारी संघटनेच्या वतीने त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर पोलीस निरीक्षक रामाघरे यांना निवेदन देण्यात आले. सदर घटनेचा तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक यांनी व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी नगरसेवक दत्ताभाऊ येवले, देविदास कडू आणि ज्या व्यापाऱ्यावर हल्ला झाला त्यांचा मुलगा विकास खंडेलवाल यांनी MN न्यूजशी बातचीत केली. पाहूया याबाबतचा वृत्तांत. चार व्यापाऱ्यांना पण त्रास होऊ शकतो. ठीक आहे, तुम्हाला काही अडचण नसतं, मला पटतं. मी उडून टाकेल, उडून फिरून तू हात लावून बघ. आणि 4 लोक आहेत मला, वाचवणार आहे मला, फक्त तू हात लावून बघ मला. बाकी मी तुला काय बोलणार नाही. मला राहायचे पैसे माझा मुलगा येते, 10 मिनिट वेट कर आणि मी तुला ऑनलाईन पेमेंट करतो. जे काही हे असेल यांनी सांगितलंय तुम्हाला आता बाबा जे काय असेल ते कायदेशीर कडक कारवाई. साहेब आता थोडीशी आमच्याकडे एक दक्षता घ्या की तो जर असं काय बोलत असेल ह्या व्यक्तीची पण काळजी घ्या. व्यापारी त्यांच्यावरती अज्ञात विषमानं अचानक येऊन हल्ला केला. दुकानामध्ये येऊन त्यांनी मारहाण केली. तराजूच्या माध्यमातून त्याच्यावर तराजू घेऊन मारलं. त्या माध्यमातून आज आणि 4 दिवस झालं पोलीस स्टेशनला सर्वांनी एक अर्ज केला होता त्याच्यावरती गुन्हे दाखल करून त्याला पकडून आणा म्हणून. परंतु पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्याची कुठली दखल न घेतल्या कारणानं आज आम्ही सर्व लोणावळ्यातील सगळे व्यापारी बांधव, सगळ्या लोणावळ्यातील नागरिक उपस्थित होऊन PI साहेबांना आम्ही अर्ज देऊन त्यांनी 2 दिवसांमध्ये त्या आरोपीला पकडून त्याची योग्य ती कारवाई करू असे त्यांनी मान्य केले. रेशन कंपनी भांगरवाडीत आहे आणि हे आमचं किराणा मालाचं दुकान आहे आणि त्याच्यामध्ये माझे पप्पा ते सांभाळतात. मी घरी होतो आणि मला पप्पांचा फोन आला होता की एक आपल्याला रिफंड करायचं आहे 200 रुपये त्याच्यावर. पण मी फोनवरती ऐकताच मी ऐकलं की समोरचा खूप ॲरोगंट होतं आणि खूप शिव्यागाळ करतो आहे. म्हणून मी घरातनं गेलो. दुकानात जाईपर्यंत त्यांनी भरपूर तो जे गोंधळ घातला होता, तराजू आपटणं, पप्पाला बिस्किट पुडा फेकून मारणं, ते सर्व झालं. तरी आपले व्यापारी बंधू तिकडचे होते ते सर्व आले आणि ते मिटवायचा प्रयत्न करत होते. आणि त्याला म्हटले की 200 रुपये ऑनलाईन पे कर आणि निघून जा, आम्ही तुला निघून जा. पण तेवढं त्यांनी एवढा ते गोंधळ घातला होता. त्या गोंधळ बघून ते आम्ही सर्व व्यापारी बंधू खूप घाबरले होते आणि म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला येऊन एक NC दर्ज केली त्याच्या नावावरती. पण एवढंच आहे, आम्हाला ही विनंती आहे पोलिसांची की प्लीज तुम्ही त्याचा पाठलाग करून त्याला धरून इकडं आणावं आणि हे सर्व त्यांनी योग्य कारवाई करावी आणि त्यांनी माझ्या वडिलांची माफी मागावी.
ओमप्रकाशजी खंडेलवाल यांच्या दुकानात एका गुन्हेगारानं मी म्हणेन त्यांनी आमच्या ओमप्रकाश साहेबांना दमदाटी केली आणि त्यांच्याकडून चुकीच्या गैरमार्गानं तो पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता. आज आम्ही सर्वजण भांगरवाडीतील नागरिक, नगरसेवक आणि सर्व व्यापारी इथे जमलेलो आहोत. आपण पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलेले आहे आणि त्या गुन्हेगारावरती कठोरात कठोर कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा लोणावळ्यात असे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी आम्ही सर्वांनी विनंती केलेली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.